नागपूर शहर पोलिसांच्या युनिट 3 पथकाने चोरीच्या 3 गुन्ह्यांचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे। वाठोडा, हुडकेश्वर व नंदनवन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या 3 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एक आरोपी फरार आहे। या कारवाईत पोलिसांनी 4 बॅटऱ्या आणि ॲक्टिवा दुचाकी असा सुमारे 1,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। आरोपींची वैद्यकीय तपासणी करून जप्त मुद्देमालासह त्यांना पुढील कारवाईसाठी वाठोडा पोलीस ठाण्यात सुपूर्द करण्यात आले। गुन्हे शाखा युनिट 3 या ठिकाणी कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक काटोके यांच्या पथकाला मॅक्सी रिक्षाच्या काही बॅटरी चोरी होत असल्याबाबतची माहिती प्राप्त झाली होती। त्यानुसार पोलीस स्टेशन वाठोडा आणि नंदनवन या ठिकाणी गुन्हे दाखल होते। तर हसनबाग आणि यशोधरा नगर या ठिकाणी राहणारे 3 आरोपी जे आहेत त्यांना मी ताब्यात घेतलं होतं आणि त्या आरोपींकडून मी गुन्हे उघडकीस आणलेले आहेत। त्यांच्याकडून वाठोडा येथील एक गुन्हा, त्याचप्रमाणे गाडी चोरीचा हुडकेश्वरी या ठिकाणी गुन्हा, असे 2 गुन्हे उघड झालेले आहेत। एकूण 1,40,000 रुपयाचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आले। पकडलेले जे आरोपी आहेत त्यामध्ये एक दानिश अली एक आहे, त्याचप्रमाणे एक साहिल अली म्हणून एक आहे आणि एक सय्यद सलमान असे 3 आरोपी आहेत। हे दानिश अली आणि साहिल अली हे हसनबागला राहतात, तर सय्यद सलमान जो आहे तो यशोधरा नगर येथे राहणार आहे।